कधीच कोणावरती डिपेंडेंट राहायचं नाही. एक त्याचं उदाहरण सांगतो. मी 5-6 वर्षापासून दुधाचं काम करतोय, दूध डिस्ट्रीब्यूट करतोय. जेव्हा लॉकडाऊन होतं, कोविड होता, खूप साऱ्या लोकांचे जॉब गेले होते. ते लोक घरात होते. काही लोकांना पेमेंट अर्धा मिळत होतं, काहींना काही मिळत नव्हतं. मी दूध टाकत होतो सगळ्यांना. आपलं घरचं वेल टू डू होतं. मी कधी लोकांना काही पैशासाठी मागणी केली नाही. म्हटलं पेमेंट येत नाही तर थांबा. त्यातले एक 2-3 कस्टमर आहेत ज्यांचे मी वर्षभर पैशासाठी थांबलोय, की ठीक आहे जेव्हा येतील तेव्हा द्या. तुमच्या घरी लहान मुलं आहेत तर दूध असू दे. मी कधी त्यांना पैशाची मागणी केली नाही किंवा ज्यांनी पैसे आल्यानंतर दिले, नो डाऊट. गेल्या 5-6 दिवसापासून माझं थोडंसं इरेग्युलर टाईम होतोय. कधी मी फ्लक्च्युएट होतो, कधी लेट जातोय, कधी लवकर जातोय. आणि त्याला कोणीतरी ऑप्शन भेटला, त्याने दूध चालू केलं. म्हणजे माणूस आपली वेळ निघाल्यानंतर समोरच्याचा इतका पण विचार करत नाही, की आपल्याला वाईट प्रसंगामध्ये कोणीतरी आधार दिला होता, कोणीतरी आपली वेळ काढून दिली होती. टू बी ऑनेस्टली मला त्या माणसाकडून काही दोष नाही आहे. ठीक आहे, त्याची ती म्हणजे वैचारिक पात्रता असेल किंवा प्रत्येकाचं वागणं असतं, ते सोडून द्या. मी काही प्रॉब्लेम म्हणत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर मी त्या एकाच कस्टमरवरती बसलो असतो माझं दुधाचं घेऊन, तर आज रस्त्यावर चालू असतो. खूप वेळा आपण एखाद्या मित्राला, एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त इम्पॉर्टंट देऊन ठेवतो. आता इथं कस्टमर आहे, तुम्ही ज्याचे त्याचं वैयक्तिक घ्या, एक प्रसंग घ्या. जर आपण स्वतःला खूप जास्त डिपेंडेंट कोणावरती ठेवलं आणि समोरच्या माणसाने जर हात काढून घेतला, तर काय करायचं? इथं जर मी एक समजा त्याच्या जागी कोणतरी डेअरी असती आणि त्या डेअरीला मी दूध टाकतो, अचानक म्हटलं असता की तू उद्यापासून आणू नको, मग काय केलं असतं? अर्ध्या रात्री कुठं मॅनेज केलं असतं? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, डिपेंडेंट राहावा पण स्वतःवरती, दुसऱ्यांवरती नाही. काय बोलतोय, पटतंय का? कमेंटमध्ये कळवा.